हॅलो एव्हरीवन, फोटोमध्ये पाहत असणाऱ्या 3 प्रकारचे इलास्टिक लावण्यासाठी आज आपण शिकणार आहोत. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 19 मध्ये आपण इलास्टिक कसं लावायचे त्याच्या प्रॉपर मेथड शिकणार आहोत. त्या इलास्टिकसाठी आपल्याला इलास्टिक ज्या इंचाचं असेल, 1 इंचाचं असेल तर 2.5 इंचाची पट्टी घ्यायची, अर्ध्या इंचाचं असेल तर त्यानुसार 1/2 इंचाची पट्टी घ्यायची. सेम पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकसुद्धा कट करून घ्यायचे ते त्याच मेजरमेंटवरती. जर 1 इंचाची पट्टी असेल तर 2.5 इंचाची आपल्याला इलास्टिकची पट्टी, जर 1 इंचाची असेल तर मेन फॅब्रिक आणि अस्तरची पट्टी आपल्याला 2.5 इंचाची घ्यायची आहे. अगोदर आपल्याला पट्टी रेडी करून घ्यायची आहे. सर्व बाजूने लॉक करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 वेगवेगळ्या प्रकारचे इलास्टिक कसे जॉईन करायचे ते पाहणार आहोत. तर त्यातली ही पहिली पद्धत आहे, ज्यामध्ये आपल्याला साईड लॉक करून घ्यायचे, दोन्ही सेंटरला मार्क करायचे आणि आपला जो काही स्कर्ट, टॉप किंवा ज्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही कमरेला इलास्टिक ॲड करत आहात तर त्याची आणि जे मेन फॅब्रिक आहे त्याचे सेंटर पॉईंट एकमेकांना जुळवून घ्यायचे आणि त्याची एक बाजू एकमेकांना प्रॉपर स्टिच करून घ्यायची. सेम आपण जे त्याला अस्तर लावणार असून तर अस्तरसुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे. एका बाजूने प्रॉपर स्टिच झाल्याच्या नंतर मध्ये आपल्याला इलास्टिक ॲड करायचं आहे. तर त्यासाठी आपण लाईटली फोल्ड टिप घेऊन सर्व बाजूंनी त्याला लॉक करून घेणार आहोत. ही सर्वात सोपी पद्धत आहे. एका बाजूने आपल्याला जे कमरेचा जो खालचा भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ती बाजू बाहेरच्या बाजूने किंवा आतल्या बाजूने फोल्ड करून त्याला स्टिच देऊन घ्यायचे आणि इलास्टिक आतमध्ये प्रेस करण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी आपल्याला अर्ध्या ते 1 इंचाचं मार्जिन सोडायचे, ज्या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची नाही आहे. पूर्ण घेर आपल्याला व्यवस्थित स्टिच देऊन कंप्लीट करून घ्यायचं आहे. इलास्टिकची सर्वात सोपी आणि सर्वात सहज अशी पद्धत आहे ही. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रॉपरली दाखवते. इथे आपल्याला आता 1 इंचाचं मार्जिन सोडून बाकी सर्व बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करत असताना काळजी घ्या की तुमची जी पट्टी आहे कमरेची, ज्यामध्ये इलास्टिक ॲड करणार आहात, तिचं ज्यावेळेस तुम्ही मेन फॅब्रिक अटॅच कराल त्यावेळेस सर्व कडचं मेजरमेंट हे एकसारखं आलं पाहिजे. आता आपण इलास्टिक ॲड करून घेऊयात. तर इलास्टिक घेताना काळजी घ्यायची की जे आपलं कमरेचा जो घेर आहे, जे अस्तर मेन फॅब्रिकची जी आपली कटिंग आहे त्यापेक्षा 4 इंच हे कमी घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण कटिंग करू त्यावेळेस फॅब्रिक कट करत असताना 1 इंच जास्त घ्यायचं आणि इलास्टिक कमरेच्या 2 इंच कमी घ्यायचं. म्हणजे जर 18ची कंबर असेल तर 16 इंचाचं इलास्टिक घ्यायचं. आता या ठिकाणी आपल्याला जे 1 इंचाचं आपण मार्जिन सोडलं होतं त्यामधून इलास्टिक आपल्याला आतल्या बाजूने फिरवून घ्यायचं. मी तुम्हाला या ठिकाणी 3 प्रकार दाखवते इलास्टिक लावण्याचे, बट यामध्ये अजूनही 2 प्रकार आहेत. जर तुम्हाला ते जाणून घ्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये या 5ही मेथड मी तुम्हाला प्रॉपरली शेअर करेल पुन्हा एकदा. आपल्याला ते जे इलास्टिक आहे ते कमरेच्या घेरामधून व्यवस्थित फिरवून घ्यायचे. ज्यावेळेस तुम्ही प्लेट्स पॅटर्न ॲड करता त्यावेळेस तुम्ही हे इलास्टिक लावण्याची पद्धत जरी वापरली तरी पण ती खूप सुंदर असणार आहे. कुठलीही प्लेट्स पॅटर्न असेल तर त्यामध्ये. अजून एक पद्धत आहे जी पुढच्या व्हिडिओमध्ये आहे, मी तुम्हाला ती सांगेल. ती कुठे वापरायची ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या ठिकाणी आता आपल्याला इलास्टिक जुळवून घ्यावं, स्टिच करायचं आहे. इथे काळजी घ्या की ते इलास्टिक आहे कमरेला लावणं जाणार आहे तर ते स्ट्रेच होऊन त्याची शिलाई उसवली जाणार नाही याची काळजी घ्यायची, जेणेकरून जास्तीत जास्त 4 किंवा 5 वेळा जरी तुम्ही रब केलं तरी चालेल, कमीत कमी 3 वेळा करा, जेणेकरून ते आपण यूज करायला घेतल्याच्या नंतर इलास्टिकमध्ये एकमेकांची साथ सोडणार नाही, तुटणार नाही. आता आतल्या बाजूला आपल्याला इलास्टिक सारून घ्यायचं आहे. जी बाजू आपण ओपन सोडली होती त्या ठिकाणी ते फॅब्रिक एकमेकांवर जुळवून घ्यायचं आणि ती 1 इंचाची आपली जी स्पेस सोडलेली होती ती व्यवस्थित आतल्या बाजूला कपडा फिरवून प्रॉपरली स्टिच करून घ्यायची आहे.
जे बिगिनर आहेत इलास्टिक कसं जोडायचं हे लक्षातच येत नाही, त्यांच्यासाठी खूप खास होणार आहे आजचा व्हिडिओ. तुम्ही समोर पाहू शकता, मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने इलास्टिक स्ट्रेच करून दाखवले. आता आपण दुसऱ्या पद्धतीचं इलास्टिक कसं आपल्याला स्टिच करायचं ते पाहूयात. तर त्यासाठी मी इथे सेम 2.5 ते 3 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्यापेक्षा थोडंसंच मार्जिन सुटेल अशा पद्धतीने आपल्याला इलास्टिकची पट्टी कट करून घ्यायची आहे. तर आता या ठिकाणी आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक एकमेकांना व्यवस्थित जॉईन करून घेऊयात. प्रत्येक पद्धतीमध्ये इलास्टिक लावण्या अगोदर ही बेसिक प्रोसेस आहे, त्यामुळे अगोदर पट्टी तयार करून घ्यायची आणि मगच त्यामध्ये इलास्टिक ॲड करायचं आहे. आता ही पट्टी तयार करत असताना लक्षात घ्या की आपला जो कमर घेर असतो त्यापेक्षा 4 इंच ही पट्टी जास्त ठेवायची आहे आणि आपला जो कमर घेर आहे त्यापेक्षा 2 इंच इलास्टिकची पट्टी ही कमी ठेवायची आहे. तर आता आपण साईडनी ह्याला स्टिच करून घेऊयात. तुम्ही समोर पाहू शकता की मी कशा पद्धतीने प्रोसेस करत आहे. साईडनी मी प्रॉपरली स्टिच करून घेतले. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं की जे आपलं इलास्टिक आहे त्याला लाईटली स्ट्रेच करायचं आहे आणि स्ट्रेच करून जे मेन फॅब्रिक आहे ते स्टेबल ठेवून त्याच्याबरोबर आपल्याला शिलाई द्यायची आहे, जेणेकरून प्रॉपरली त्याच्यामध्ये ते इलास्टिक प्रेस होऊन मॅनेज होतं. तुम्ही समोर पाहू शकता. सेम पद्धतीने आपल्याला या ठिकाणी इलास्टिक स्टार्ट टू एंडपर्यंत जॉईन करून घ्यायचे. सेम पद्धतीने तुम्ही 2 शिलाई देऊ शकता, 3 शिलाई देऊ शकता. मी या ठिकाणी 2 शिलाई देणार आहे आणि एक साईड लॉकसाठी देणार आहे. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता, पण यामध्ये काळजी घ्या की ज्यावेळेस तुम्ही इलास्टिकला ताण देताय तर एखाद्या ठिकाणी खूप जास्त ताण आणि एखाद्या ठिकाणी अजिबात नाही, असं होता कामा नये. पूर्ण स्टार्ट टू एंड एकदम सेम प्रोसेसने आपल्याला या ठिकाणी इलास्टिक जॉईन करायचे. एक्स्ट्रा फॅब्रिक जर शिल्लक राहत असेल तर ते कट करून टाकायचे. आता मी दुसरी शिलाई देते जी खालच्या बाजूला असेल, थोडंच इंचाचं मार्जिन सोडून. तुम्ही पाहू शकता फायनल लुकला सुद्धा ही इलास्टिक पद्धत खूप बेटर पद्धतीने दिसते सुद्धा आणि खूप छान बसते सुद्धा. तर ही पद्धत सुद्धा खूप इझी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की आपण कमरेचा जो घेर आहे आणि आपल्या इलास्टिकच्या पट्टीचा जो घेर आहे तो कट करताना सेम ठेवला होता, त्यामुळे इलास्टिकची पट्टी जोडत असताना ती स्ट्रेच करून मग आपलं जे खालचा बॉटम पार्ट आहे त्याच्या भागाला जोडायची आहे. ती जोडत असताना काळजी घ्या की ज्या पद्धतीने आपण इलास्टिक मेन फॅब्रिकला जोडत असताना स्ट्रेच केलं होतं, सेम पद्धतीने आपल्याला ती इलास्टिकची जी पट्टी रेडी केली होती स्ट्रेच करून मग कमरेच्या भागाला जोडायची आहे. जर तुम्हाला या पॅन्टचा व्हिडिओ डिटेलमध्ये हवा असेल तर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे नक्कीच भेटेल, पण तो पाहण्यासाठी तुम्हाला आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवावं लागेल, जेणेकरून हा व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड होईल त्यावेळेस त्याची सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला येईल. अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी पॅन्टचं इलास्टिक लावून झालेलं आहे. ही एक छान पद्धत आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून टाकायचे आणि जी ओपन साईड राहते इलास्टिकची तर त्या ठिकाणी स्टिच देऊन घ्यायचे. तुम्ही पाहू शकता फायनल लुक कशा पद्धतीने आहे. आता फोटोमध्ये जे पाहतात ती थोडीशी वेगळी पद्धत आहे, तर तीही आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आपल्याला या ठिकाणी सेम 2.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. 1 इंचाची पट्टी आहे. प्रॉपरली मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचे. बॉटम साईडला तुमची पॅन्ट असू शकते, स्कर्ट असू शकतो किंवा तुमची एखादी डिझायनर वेअर असू शकते. एनिवे तुम्ही जे काही घ्याल या पद्धती खूप सोप्या आहेत. मी प्रॉपर इलास्टिकला या ठिकाणी फोकस केले. आता आपण स्टिच करायला घेऊयात. तर अगोदर आपल्याला रेग्युलर प्रोसेस की इलास्टिकसाठी पट्टी रेडी करून घ्यायची. पट्टी रेडी करत असताना काळजी घ्या की कमरेपेक्षा 4 इंच जास्त पट्टी घ्यायची आहे आणि इलास्टिक घेताना कमरेपेक्षा 2 इंच कमी पट्टी घ्यायची. तुमच्या कमरेचं प्रॉपर मेजरमेंट घ्या आणि त्यानुसार तुम्ही मेन फॅब्रिक अस्तर फॅब्रिक कट करा. इलास्टिकची पट्टीसुद्धा सेम कट करा. या ठिकाणी आपली पट्टी रेडी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की आपण जे कमरेपेक्षा 4 इंच जास्त घेतलेलं आहे तर त्याचे 2 भाग करायचे आणि 2 भागामध्ये बॅक साईडचा जो पार्ट आहे त्यापेक्षा 2.5 इंच हे इलास्टिक कमी घ्यायचं आहे आणि ते एकमेकांना जॉईन करायचं आहे. तुम्ही समोर व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक पार्ट आपला हा प्लेन राहणार आहे आणि एकाच पार्टला इलास्टिक अटॅच होणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही जे तुमची पायजामा असेल, स्कर्ट असेल
त्याचा कमरघेर आणि इलास्टिकची पट्टी प्लेन पट्टीचा कमरघेर पाहाल तर तो सेम असणार आहे. आपण सेकंड पार्टमध्ये जी प्रोसेस फॉलो केली सेम इथे करायची आहे. आपल्याला स्ट्रेच करून घ्यायचं इलास्टिक आणि मग फॅब्रिकवरती स्टिच करायचे. अशा पद्धतीने आपली इलास्टिकची पट्टी रेडी झालेली आहे. आता जी प्लेन पट्टी आहे तीही आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. साईड स्टिच घेऊन ओव्हरलॉक करायचं आहे. आता आपल्या दोन्ही पट्ट्या या साईडचे जे दोन्ही साईड सुटलेल्या आहेत तर त्या ठिकाणी एकमेकांना अटॅच करून घ्यायचे. आता ही इलास्टिक पट्टी म्हणजेच कमरेची जी पट्टी आहे ती जोडताना कशा पद्धतीने जोडायची ते मी तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली शेअर करणार आहे. ही पद्धत तुम्ही स्कूलचे स्कर्ट्स किंवा डिझायनर जर तुमचे स्कर्ट असतील, घागरे असतील आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला इलास्टिक अटॅच तर करायचे बट ते दिसलं नाही पाहिजे तर त्यासाठी एकदम योग्य मेथड आहे ही. आता इथे काळजी घ्यायची की आपला जो बॉटम पार्ट आहे त्याच्या ज्या साईड स्टिच असतात त्या स्टिच आणि आपल्या ज्या कमरेच्या पट्टीच्या ज्या इलास्टिकच्या ज्या स्टिच आहेत त्या एकमेकांवरती जॉईन झाल्या पाहिजे. इथे मी कमरेचं माप घेतलेलं आहे आणि जो बॉटम पार्ट आहे त्याच्या कमरेचं माप घेतलेलं आहे तर ते सेम असणार आहे, याची काळजी घ्या. आता आपण अटॅच करून घेऊयात पट्टी अटॅच करत असताना जो आपला बॉटम पार्ट आहे त्याच्या स्टिच आणि आपल्या कमरेच्या पट्टीच्या स्टिच मॅच झाल्या पाहिजे याची काळजी घ्या. प्रॉपरली स्टिच देऊन घ्यायचे आणि ज्यावेळेस आपली इलास्टिकची पट्टी अटॅच होणार आहे तर ती स्ट्रेच करून मग कमरेच्या आपला जो भाग असणार आहे त्यामध्ये ॲड करायची. मी तुम्हाला अगोदरही म्हटलं होतं की आपल्या कमरेचं जे माप आहे ते बॉटम पार्टला आणि कमरेच्या पट्टीला हे सेम असलं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी इलास्टिकची जी पट्टी आहे ती जोडताना ती स्ट्रेच करत आहे म्हणजे तिला ताणून धरत आहे आणि मग स्कर्टवरती मी स्टिच करून घेत आहे जेणेकरून जो स्टिच केलेला पार्ट आहे तो आपल्या पाठीच्या बाजूला जातो आणि फ्रंट लुकला एकदम प्लेन असा स्कर्ट आपल्याला दिसतो. याचे दोन फायदे असे होतात की कमरेला घट्टही राहतो आणि पाहताना लुकला सुद्धा खूप छान पद्धतीने हा ॲड होऊन जातो. आता जो साईड ओपन राहणार आहे तर एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर कट करून घ्यायचं आणि त्यावरती स्टिच द्यायचं किंवा ओव्हरलॉक करायचं. अशा पद्धतीने आपलं हे इलास्टिकसुद्धा अटॅच करून झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओंचे सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला येईल.